हॅलो फ्रेंड्स, मागच्या भागात आपण बंधन भाग 11 बघितलेला. आज आपण भाग 12 बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि याच्या पुढचा भाग लवकर तुमच्या भेटीला येईल. तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. मागच्या भागात आपण बघितलं की प्राचीने आजीला प्रमोदबद्दल सांगत होती. त्यावर प्राची उत्साहित होऊन आजीसमोर फोटो उडवत म्हणाली, बघ बघ आजी, हा आहे प्रमोद राणे. या तिघांचं बोलणं वरून संतोष ऐकत होता. प्रिया रडकुंडीला आली होती. तिला बघून प्राची तिच्या जवळ आली आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. प्रिया मनमोकळेपणाने रडते हे बघून तिला वाईट वाटत होतं. संतोष पण सावकाश चालत त्या सगळ्यांसमोर आला आणि प्रियाकडे रागाने डोळे वटारून बघू लागला. संतोषची धारदार नजर बघून प्रिया घाबरली आणि लगबगीने प्राचीला बिलगली आणि प्राचीने पण तिला आपल्या मिठीत घेतलं. ते बघून संतोषने विचारायला चालू केलं, हा तुझा कोण आहे? संतोषचा चढलेला आवाज ऐकून प्रिया जास्तच हमसून हमसून रडायला लागली. तिचं रडणं बघून संतोषचा आवाज अजून जास्तच चढला. प्रिया, मी तुला विचारलं, हा प्रमोद राणे तुझा कोण आहे? तू त्याला कधीपासून ओळखतेस? त्यावर प्रिया रडत रडत, संतोष, तू समजतोस तसं काही नाही. त्यावर लगेच संतोष, हो का? मग त्याचा फोटो तुझ्या बुकमध्ये काय करतो? मला तुझ्याकडून तरी अपेक्षा नव्हती. त्यावर प्रिया, मी खरंच सांगते. संतोष, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. त्यावर संतोष, गप्प बस प्रिया, तुला माझ्या बहिणीप्रमाणे वागवलं, तुला सगळी मोकळीक दिली, याचाच हा परिणाम आहे. त्यावर आजी लगेच, संतोष शांत हो, रागाने सगळं काही व्यवस्थित होत नसतं रे. मी तुला समजावून सांगते. घरातील वातावरण डिस्टर्ब होतं हे बघून प्राचीला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली होती. पण आता सगळं काही होऊन गेलं होतं. प्रियाचं रडणं सुरूच होते. प्राची आपली प्रियाला शांत करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. संतोष डोक्याला हात लावून सोप्यावर बसला होता. आजीने पण तोंड बंद केलं होतं. प्रियाने रडणं थांबवले आणि जड आवाजात म्हणाली, आय एम सॉरी संतोष, ॲक्च्युली मी प्रमोदला लाईक करते. हे ऐकून त्याच्या कपडावर आट्या पडल्या. तो लालीलाल झाला होता. तो काही बोलणार त्याआधीच आजीमध्ये पडली आणि म्हणाली, प्रिया, तोंडाला आवर, काय फालतू बडबड करतेस? कमीत कमी तुझ्या समोर कोण आहे याचा तरी भान ठेव. त्यावर प्रिया, आज मला बोलू दे आजी, मी त्याच्यावर प्रेम करते हे खरं आहे, पण मला तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची आहे. मी आजपर्यंत कधीच त्याच्याशी बोलले नाही की माझं प्रेम व्यक्त केलं नाही. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच मी त्याच्या प्रेमात पडले होते, पण त्याचं दिसणं आणि स्टेटस बघून मी कधीही पुढाकार घेतला नाही आणि कधी घेणार पण नव्हते. पण प्राचीने जे काही सांगितले आणि दाखवले त्यामुळे मला तुम्हाला हे सांगावं लागलं. मी प्रमोदवर प्रेम करते, पण ते फक्त एकतर्फी प्रेम आहे. संतोष, मी कधीही चुकीचे वागले नाही, म्हणत ती मुसमुसायला लागली. तिचं बोलणं ऐकून सगळेजण विस्मयचकित झाले आणि डोळे विस्फारून प्रियाकडे बघू लागले. प्रियाने मान वर करून तिरप्या नजरेने सगळ्यांकडे बघितले. प्राची सोडून संतोष आणि आजी शॉक लागल्यासारखी बघत होते. ते बघून तिने परत रडायला सुरुवात केली. प्रियाचं रडणं बघून अचानक सगळेजण खो खो करून हसायला लागले. प्रियाने वाहणाऱ्या गंगा यमुनांना थोपावले आणि विस्मयचकित तीही आजीकडे आणि संतोषकडे बघू लागली. त्यांचं असं अचानक हसणं पाहून ती जास्तच गोंधळून गेली. तिला त्या हसण्याचा काहीही अर्थ लागत नव्हता आणि त्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून मात्र हसावं की रडावं काही कळत नव्हतं. प्राचीने तिला उठवले आणि संतोष समोर घेऊन गेली. संतोषने तिच्या खांद्याला धरून बसवलं आणि तिच्या गालाला अलगद दाबले आणि हसत हसत म्हणाला, ओ माय गॉड प्रिया, तू अशी कशी ग अजूनही सिंगल आहेस? प्रेम करतेस म्हणतेस आणि प्रेम व्यक्त करायला घाबरते. अशाने तुझं कसं होईल ग माझी भोळी बाबडी बहिणाबाई? त्यावर प्रिया आश्चर्यचकित होऊन म्हणाली, म्हणजे संतोष, तुम्ही कोणीच माझ्यावर रागवले नाही? संतोषने तिच्या डोक्यात एक टपली मारत म्हणाला, रागवलोत आणि चांगलेच रागवणार आहे मी तुझ्यावर. तू प्रमोद सारख्या मुलाला लाईक करतेस, त्याच्यावर असणारे प्रेम व्यक्त न करता इतके दिवस गप्प राहिली म्हणून खूप जास्त रागवणार आहे का प्रिया?
तुझ्या फिलिंग्स शेअर का नाही केल्या? ते सगळं ऐकून प्रियाने शरमेने मान खाली घातली. प्राचीने तिच्या हनवटीला बोटाने वर उचलले आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाली, खरं खरं सांग प्रिया. प्रमोद तुला नाही म्हणेल म्हणून, नकार ऐकायला येऊ नये म्हणून तू स्वतःच्या प्रेमाला मनातल्या मनातच दाबून ठेवलं होतं ना? ते ऐकून प्रियाने होकारार्थी मान हलवली. तसे सगळेजण बिनधास्त झाले. प्रिया पण बिनधास्त होत म्हणाली, थँक गॉड तुम्ही सर्वांनी मला समजून घेतलं. मला तर वाटत होतं तुम्ही माझ्यावर रागवणार, मला पनिश करणार, म्हणून मी घाबरले होते. स्पेशली संतोष तुला खूप घाबरत होते. त्यावर लगेच संतोष, नाही प्रिया, चुकीला माफी नाही. आणि तू प्रेम करण्याची चूक केली, त्याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी, हो की नाही आजी? आजीने पण संतोषच्या बोलण्याला दुजारा दिला. हो तर नक्कीच, तुला प्रेम केल्याची पनिशमेंट मिळणार आहे. प्रियाने डोळे मोठे केले आणि केविलवाणा चेहरा करून नकारार्थी मान हलवत होती. प्राचीने उत्साहित होऊन म्हणाली, कुठली पनिशमेंट आजी? संतोष आणि आजीने एकमेकांकडे बघितले आणि दोघेही गालातल्या गालात हसू लागले. त्याने पॉकेटमधून मोबाईल काढला आणि प्रमोद आणि त्याच्या फॅमिलीला रात्री डिनर करण्यासाठी इन्व्हाइट केले. संतोषने रात्रीच्या जेवणाविषयी सगळी तयारी केली आणि त्यांच्या येण्याची वाट पाहत बसले. प्रमोद येतोय हे ऐकून प्रिया शॉक झाली होती, पण तो आणि फॅमिली येतोय म्हटल्यावर तर तिला काही सुचत नव्हते. घाबरून नकं चावत बसली होती. तिची ही होणारी तगमग बघून सगळेजण गालातले गालात हसत होते. प्राचीने तिचा चेहरा ओंजळीत पकडला आणि तिला धीर देत म्हणाली, प्रिया काही नाही होणार, तू काय एवढी नर्वस होतीये? त्यावर लगेच प्रिया, तसं नाही ग प्राची, पण तो फॅमिलीसोबत येणार आहे म्हणून मला खरोखर खूप भीती वाटते. ही दोघं बोलतच होती की तेवढ्यात मागून आवाज आला, तुला कशाला भीती वाटायला हवी? भीती तर त्या ऑफिसरला वाटायला हवी बिचारा, हो की नाही वहिनी? आवाज ऐकून सगळ्यांनी मागे बघितलं तर मागे योगेश उभा होऊन बघत होता. त्याला बघून सगळेच खूप खुश झाले. खरं तर त्याला संतोषने प्रियाबद्दल सगळं सांगितलं. ते ऐकताच तो लगेच पुण्याहून मुंबईला पोहोचला. योगेशचा आवाज ऐकून तिथे आजी आली आणि त्याच्या पाठीत जोरात बुक्का मारत म्हणाली, हल्लीच तर येऊन गेला होता ना, परत हजर झालास? बोलता बोलता कधी 8 वाजले ह्यांना कळलेच नाही. 8:30च्या दरम्यान प्रमोद आणि त्याची फॅमिली आली. प्रमोद तर इतका रुबाबदार आणि चार्मिंग दिसत होता की त्याला बघून प्राची सहित सगळेजण अचंबित झाले होते. प्राचीच्या तो तोंडाचा आज आला होता. ती एकटक बघत होती. प्राचीची रिॲक्शन बघून संतोषने तिच्या खांद्याला त्याच्या खांद्याने धक्का दिला. तेव्हा तिने आपले तोंड बंद केले आणि हात जोडून आलेल्या पाहुण्यांचं हसून स्वागत करायला सज्ज झाली. तिला प्रमोदकडे बघताना बघून संतोषचा मनोमन प्रमोदवर जळफळाट झाला होता. मनाला सावरून तो प्रमोद आणि त्याच्या वडिलांशी गप्पा मारण्यात व्यस्त झाला. सगळेजण बोलण्यात गुंग झालेले बघून प्राची तिच्या बाजूला उभ्या असलेल्या प्रियाच्या कानात हळूच पुटपुटली, प्रिया कसला हॉट आहे ग हा, यू आर सो लकी. ते ऐकून प्रिया, प्राची संतोषने जरी ऐकलं ना तर तुमचं काही जाणार नाही, पण माझ्या हातून हा प्रमोद नक्की जाणार. जेवणाच्या वेळी संतोष, आजी, योगेश आणि प्रमोद सईज त्यांचे आई वडील डायनिंग टेबलवर सगळेजण डिनर करण्यासाठी बसले होते. प्रिया आणि प्राची त्यांना काय हवं काय नको ते बघत होत्या. राणे कुटुंब संतोषच्या चांगल्याच परिचयाचे होते. प्रमोद आणि त्यांचे आई वडिलांचे हॉस्पिटल होते, त्यामुळे संतोष आणि राणेंच्या गप्पांना ऊत आला होता. प्रमोद नाममात्र बोलण्यात सहभागी होत नव्हता. डिनर नंतर लगेच प्रमोद कामाचे निमित्त सांगून तिथून पसार झाला. प्राचीला त्याचं वागणं बोलणं खटकलं होतं. त्याने एकदाही प्रियाकडे बघितलं नव्हते की साधी विचारपूस केली नव्हती. दोघे एकाच कॉलेजमध्ये आणि एकाच क्लासमध्ये असूनही प्रमोदने साधी तिची दखलही घेतली नाही. याची तिला चिड आली होती, पण तिने स्वतःला कसं तरी सावरले आणि शांत झाली. प्रियाला पण त्याचं असं तिला दुर्लक्षित करणं आवडलेलं नव्हतं, पण ती तरी त्याच्याकडून का म्हणून कुठली अपेक्षा करणार होती? तो गेल्यानंतर तिला तिथे थांबावे वाटले नव्हते. तिनेही औपचारिकतेसाठी त्या दोघांना थोडंफार बोलून सगळ्यांकडे बघत गुड नाईट म्हणत ती तिच्या रूममध्ये निघून गेली. ती जाताच प्राची पण तिच्या मागे जाणार होती, पण संतोषने तिला नको जाऊ असा डोळ्यांनी इशारा केला. तशी ती मनात नसताना पण गपचूप तिथे बसून होती.
बोलता बोलता संतोषने प्रिया आणि प्रमोदच्या लग्नाचा विषय काढला. तसे दोघे दाम्पत्य आश्चर्यचकित होऊन संतोष आणि प्राचीकडे बघत होते. त्या दोघांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरले होते. तशी त्या दोघांची इच्छा होती प्रिया त्यांच्या घराची सून व्हावी, पण ते प्रमोदच्या मर्जीविरुद्ध काहीही ठरवू शकत नव्हते. प्रमोदची सहमती मिळताच लवकरात लवकर दोघांची एंगेजमेंट उरकून घेऊया असं ठरवून त्या दोघांनी संतोषच्या कुटुंबियांचा निरोप घेतला आणि तेही त्यांच्या घरी निघून गेले. योगेश पण घाईत त्याच्या रूममध्ये निघून गेला. योगेश पाठोपाठ आजी पण त्यांच्या रूममध्ये निघून गेली. प्राचीला पण प्रियाला भेटायचं होतं, एकांतात बोलायचं होतं. त्यामुळे तिनेही जास्त काही विचार न करता तिथून निसटणार होतीच की संतोषने तिच्या हाताला घट्ट पकडले आणि स्वतःकडे ओढले. नकळत ओढल्यामुळे प्राची त्याच्या छातीवर येऊन आदळली. तशी प्राचीने रागात त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, संतोष, ही कुठली पद्धत होती? किती जोरात लागले मला. त्यावर लगेच संतोष, हो का? म्हटलं बघूया मॅडम किती स्ट्रॉंग आहेत ते, चेक करून बघावं. चेक? या अशा पद्धतीने चेक करतात का? तुम्ही ना संतोष हद्द पार करताय आता. ते ऐकून तर तो तसा तिला आपल्या मिठीत बंदिस्त करून होता. ओ हो, हद्द पार करायची बाकी आहे मॅडम. त्याआधी तुम्हाला तुमचा नवरोबा किती हॉट आहे याचं दर्शन द्यावं म्हणतो. त्याच्या तोंडून हॉट शब्द ऐकून ती कावरी बावरी झाली. तिला त्याला काय बोलावं कळलंच नाही. तिने त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिला जास्तच आपल्या मिठीत घट्ट आवळून घेतले. तिच्या हृदयाची धडधड त्याच्याही कानाला ऐकायला येत होती. तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. तिने लाजून त्याच्या छातीवर एक हलकाच बुक्का मारला. मला प्रियाकडे जायचंय. लगेच जाऊन थोड्या वेळात परत येते. प्लीज सोडा मला. त्यावर लगेच संतोष, असं कसं? मला पण माझ्या हॉट पत्नीला माझा हॉट अवतार दाखवायचा असेल तर? सॉरी, ते मी चुकून बोलले होते. प्लीज संतोष. पण संतोषने नकारार्थी मान हलवली आणि तिला उचलून घेतलं आणि बेडरूममध्ये घेऊन गेला. प्राची लाजून गोरीमोरी झाली होती. तिला तिच्या बोलण्याचा पश्चाताप होऊ लागला. त्याच्या डोळ्यातील खट्याळ भाव तिला लाजायला भाग पाडत होते. त्याच्या तावडीतून आत तिची सुटका होणं अशक्य होतं. तिने लाजून स्वतःचा चेहरा आपल्या ओंजळीत लपवला. संतोषने तिच्या हातांवर ओठ टेकवले तसे तिच्या शरीरातून एक शिरशिरी उठली. तिने डोळे घट्ट मिटून घेतले. संतोषने तिला हळूवार आपल्या प्रेमाने तिच्या नाजूक देहावर आपल्या प्रेमाचा वर्षाव केला आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत समाधानी होऊन झोपी गेले. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितलं नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा.